श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री दुर्गा सप्तशती कथासार अध्याय 9. 9व्या अध्यायामध्ये देवी मातेनं निशुंबाचा वध केला हे वर्णन आलं आहे. या अध्यायाचं नित्यपठन केलं असता पितृदोष नाहीसा होतो. ऋषींना राजानं विचारलं, हे भगवान, रक्तबीजाच्या वधाची ही चमत्कारिक अशी कथा, तिचा महिमा आपण मला सांगितला. आता मला ऐकायचं आहे की रक्तबीज मेल्यानंतर शुंभ आणि निशुंभ यांनी काय केलं. तेव्हा ऋषी सांगू लागले, रक्तबीजासह पुष्कळसे राक्षस मारले गेले हे ऐकून शुंभासूर आणि निशुंभ चवताळून उठले. प्रचंड राक्षस सैन्याचा नाश होताना पाहून निशुंभाचा जळफळाट झाला आणि रागाच्या भरात सैन्य घेऊन तो धावला. निशुंभाच्या मागे पुढे तसेच दोन्ही बाजूंकडून दात ओठ खात राक्षसवीर देवीला मारण्यासाठी समोर आले. महावीर शुंभ देखील मातृदेवतांशी लढून आणि त्यांचा पराभव करून चंडिकेला मारायला सैन्यासह पुढे आला. तेव्हा शुंभ, निशुंभ व देवी यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालं. त्यात ते दोघे तिच्यावर बाणांचा वर्षाव करू लागले. देवीनं सर्व बाण तोडून टाकले. उलट त्या दोघांच्या देहावर विविध शस्त्रांनी वार केले. निशुंभ धारदार तलवार ढाल घेऊन देवीचं श्रेष्ठ वाहन सिंह याच्या मस्तकावर घाव घालू लागला. सिंहावर हल्ला झालेला पाहून देवीनं क्षुरमुख बाण सोडून निशुंभाची तलवार आणि त्याची ढाल तोडून टाकली. मग शस्त्रे तुटली. तेव्हा त्या राक्षसानं देवीवरती शक्ती फेकली. तेव्हा समोरून येणारी ती शक्ती देखील देवीनं छेदून टाकली. तेव्हा निशुंभानं तावातावाने एक शूल घेतला आणि तिच्यावर फेकला. तो शूल जेव्हा जवळ आला, देवीने त्याचा मोठीनं चक्काचूर केला. निशुंभानं तत्काळ आपली गदा गरगर फिरून चंडिकेवर भिरकावली. तिचेही देवीच्या त्रिशूळानं चूर्ण झालं, भस्म झालं. त्यावर तो दैत्यराज हातात कुऱ्हाड घेऊन ती उगारून धावला. तेव्हा तिनं बाणांचा वर्षाव करून त्या राक्षसाला घायाळ केलं. तो जमिनीवर पडला. महापराक्रमी निशुंभ जसा जखमी होऊन भूमीवर पडला, अंबिकेला मारण्याकरता अत्यंत रागानं शुंभ सरसावला. तो रथावर रूढ झाला. त्याच्या 8ही हातामध्ये तेजस्वी शस्त्रे होती. त्याला असा येताना पाहून देवीनं शंख फुकला आणि धनुष्याची दोरी छेडून कर्कश असा टनत्कार केला. देवीचं वाहन सिंहानं हत्तींचा मध जिरवणारी अशी घोर गर्जना करून भूमी, आकाश आणि 10ही दिशा भारून टाकल्या. नंतर कालीनं सुद्धा अंतराळात उंच उड्डाण केलं. ती आपल्या हातांनी पृथ्वीला बडवीत सुटली. तेव्हा त्या आवाजात पूर्वीचे सर्व आवाज कुठल्या कुठं लुप्त झाले. शिवदूती अत्यंत भयानक रीतीने खदखदा हसत सुटली. त्या सर्व आवाजांनी राक्षसांचा थरकाप उडाला आणि शुंभाचा राग अनावर झाला. जेव्हा अंबिका शुंभाला म्हणाली, अरे दुष्टा, थांब, तिथंच उभा राहा, तेव्हा देवांनी आकाशातून तिचा जय जयकार केला. शुंभ पुढे झाला आणि त्यानं भयंकर तेजस्वी अशी शक्ती फेकली. ती आगीच्या ज्वालांसारखी जळजळीत शक्ती येताना पाहताच देवीनं महोल्का नावाच्या शक्तीनं तिचं निवारण केलं. त्यावेळी शुंभानं एवढी प्रचंड सिंहगर्जना केली, तिन्ही लोकांमधले अवकाश भरून जाऊन त्याचं पुन्हा पडसाद उठत राहिलं आणि पूर्वीचे सर्व धनी कुठल्या कुठं नाहीसे झाले. शुंभ आणि देवी यांनी एकमेकांवर बाणांचा वर्षाव करून परस्परांचे बाण तोडण्यास आरंभ केला. त्याचवेळी त्या चंडिकेनं त्याच्यावरती शूळानं असा जोराचा घाव घातला की तो देखील घायाळ होऊन बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. तोपर्यंत निशुंभ सावध झाला. धनुष्य उचलून देवी, काली व सिंह यांच्यावर तो बाण सोडू लागला. लगेच त्याने 10,000 हात धारण केले आणि तेवढी चक्रे सोडून चंडिकेला झाकून टाकलं. तेव्हा सर्व क्लेश हरण करणारी दुर्गा क्रोधाविष्ट झाली आणि तिने ती सर्व चक्रे बाणांनी भग्न केली. लगेच निशुंभ गदा उगारून सर्व सैन्यासहित चंडिकेवर धावला. त्याला आलेला पाहून धारदार अशा तलवारीनं त्याच्या गदेचं चंडिकेने तुकडे केले. तेव्हा त्यानं हातात शूल घेतला. तो देवांचा घात करणारा निशुंभ शूल हातात धरून येताना पाहताच चंडिकेनं आपला शूल वेगानं झुगारला आणि त्याचं हृदय फोडून टाकलं. शूलानं हृदयबद्ध झालेल्या निशुंभाच्या हृदयातून एक बलशाली असा महावीर तिला थांब थांब असं म्हणत उत्पन्न झाला. त्याला बाहेर पडलेला पाहून देवी खदखदा हसली आणि तिनं त्याचं डोकं तलवारीनं छाटलं. तेव्हा कुठे तो निशुंभ मेला आणि खाली पडला. तेव्हा सिंहानं तीक्ष्ण सुळ्यांनी राक्षसांच्या माना पकडून त्या खायला प्रारंभ केला. तशाच काली व शिवदूती याही राक्षसांना खात सुटल्या. कौमारीच्या शक्तीनं काही राक्षस छिन्नभिन्न झाले, तर इतर अनेक जण ब्रह्माणीच्या मंत्रित पाण्यामुळे नष्ट झाले. तसेच कित्येक राक्षस माहेश्वरीच्या त्रिशूळाच्या माराने छिन्नभिन्न होऊन पडले. वाराही मुसंडीनं पुष्कळांची तुकडे तुकडे झाले. वैष्णवीनं चक्रानं तसंच ऐंद्रीनं वज्रानं
पुष्कळसे राक्षस मारले. कित्येक राक्षसांनी भीतीनेच प्राण सोडले. बाकीच्यांना काली, शिवदूती व सिंह यांनी खाऊन टाकले. श्री दुर्गा सप्तशतीचा 9वा अध्याय समाप्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री दुर्गा सप्तशती कथासार अध्याय 10वा. 10व्या अध्यायामध्ये शुंभ दैत्याचा देवीनं वध केला या कथेचं वर्णन आलं आहे. या अध्यायाचं नित्यपठन केलं असता संततीविषयक सर्व समस्यांचं निवारण होईल. ऋषी पुढे म्हणाले, प्राणांपेक्षा प्रिय असा आपला भाऊ मरून पडलेला पाहून, सैन्याची वाताहत झालेली पाहून शुंभ चिडला आणि बोलला, अगं दुष्ट दुर्गे, शक्तीचा गर्व दाखवू नकोस. तू फार अभिमानी असलीस तरी दुसऱ्यांच्या शक्तींची मदत घेऊन लढते आहेस. त्यावर देवी बोलू लागली, अरे दुष्टा, या जगात फक्त मीच भरलेली असून दुसरं कोणीच नाही. या बाकीच्या सगळ्या जणी माझाच अंश आहेत आणि आता माझ्यातच त्या सामावतील हे तू बघशील. लगेचच ब्रह्मानी सहित सर्व देवता तिच्या शरीरामध्ये विलीन झाला. अंबिका एकटीच उरली. देवी म्हणाली, मी माझी सर्व रूपे आवरली आहेत. रणांगणामध्ये आता मी एकटीच आहे. चल आता युद्धासाठी तयार हो. ऋषी पुढे वर्णन करतात. मग सर्व देवांच्या दैत्यांच्या नजरेसमोर देवी आणि शुंभ यांचं भीषण युद्ध सुरू झालं. धारदार हत्यारे, बाणांचा वर्षाव, अत्यंत प्रखर अशा अस्त्रांनी सर्व लोकांचा थरकाप उडवणारं भयानक युद्ध सुरू झालं. अंबिकेने सोडलेल्या शेकडो दिव्य अस्त्रांना दैत्यश्रेष्ठ शुंभानं तशीच अस्त्रे सोडून निष्प्रभ केलं. ती शुंभाची दिव्य अस्त्रे देवीनं केवळ हुंकार असा आवाज करून सहजपणे नष्ट केली. लगेच शुंभानं शेकडो बाणांनी देवीला झाकून टाकलं. तेव्हा संतापलेल्या देवीनं बाणानं त्याचं धनुष्यच तोडलं. धनुष्य टाकून तो दैत्यराज शक्ती हातात घेऊन फेकण्यास सज्ज झाला. तोच देवीनं चक्र फेकून ती शक्ती त्याच्या हातात असतानाच तोडली. चपळाई करून तलवार आणि 100 चंद्रकांत मणी जळवलेली ढाल घेऊन तो धावत निघाला. देवीनं सुद्धा धनुष्यावरून तीक्ष्ण बाण सोडून त्याची तलवार आणि त्याची ढाल नष्ट केली. त्याचवेळी तिनं त्याच्या रथाचे घोडे, रथ, सारथी यांचा देखील नाश केला. तेव्हा धनुष्य नसलेला, रथ मोडलेला, सारथी विहीन असा शुंभ देवीला मारण्यासाठी सरसावला. त्यानं एक मुदगर घेतला व धावत निघाला. तोच त्याच्या हातातला मुद्गर देवीनं तीक्ष्ण बाणांनी तोडला. तरीसुद्धा तो दैत्येंद्र हाताची मूठ वळून ती उगारून वेगात धावला. तिच्या छातीवर मुठीनं जोरजोरानं प्रहार करीत सुटला. तेव्हा देवीनं सुद्धा हाताच्या पंजानं त्याच्या उरावर एक जबरदस्त चपराक ठेवून दिली. त्यामुळं तो तिरीमिरी येऊन खाली पडला. पण पापणी लावण्याच्या आत विलक्षण चपळाईनं पुन्हा उठला आणि देवीला उचलून आकाशात उडाला. फार उंचावर गेला. तिथे सुद्धा ती निश्रस चंडिका त्याच्याशी लढू लागली. तेव्हा देव, दैत्य, सिद्ध व मुनी यांना अद्भुत वाटणारं असं दोघांचं मल्लयुद्ध सुरू झालं. ते युद्ध बराच वेळ चाललं. मग अंबिकेनं त्याला वर उचलला आणि गरागरा फिरून जमिनीवर दानकन आपटला. तो दैत्य आपटला जाऊनही पुन्हा चपळाई करून उठला आणि मूठ उगारून देवीवर धावला. दैत्य राजाला येताना पाहून देवीनं शूळ उचलला आणि जोरानं त्याच्या हृदयात खुपसून जमिनीवर पाडला. देवीच्या शूळानं हृदय फाडून तो निष्प्राण झाला आणि पर्वत, समुद्र, द्वीपकल्प व पृथ्वीला हादरे देत जमिनीवर पडला. तेव्हा त्याच्या मृत्यूमुळं सर्व वातावरण प्रफुल्लित झालं. सर्वत्र शांतता पसरली. आकाश निर्मळ झालं. त्याचा अंत झाल्यामुळं देवांचे समुदाय आनंदित झाले. गंधर्व सुरेल गीत गाऊ लागले. काही गंधर्वांनी वाद्यांची साथ दिली. अप्सरांचे थवे नाचत सुटले. पवित्र सुगंधी वारे वाहू लागले आणि सूर्य पुन्हा तेजानं चमकू लागला. श्री दुर्गा सप्तशती अध्याय 10वा समाप्त. श्री स्वामी समर्थ.